नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमस्कार। ओम नमः शिवाय। सज्जन हो, आज श्रावण पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा या प्रसंगी पाहणार आहोत शिवपंचाक्षर स्तोत्र मंत्र अर्थासहित। सज्जन हो, शिवपंचाक्षर स्तोत्राची निर्मिती ही श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी केली आहे। शिवपंचाक्षर स्तोत्र हे ओम नमः शिवाय अथवा नमः शिवाय या शिवपंचाक्षर मंत्रावर आधारित आहे। यातील न हे अक्षर पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते, म हे जलतत्वाचे प्रतिनिधित्व करते, शी हे अग्नितत्वाचे अर्थात तेजाचे प्रतिनिधित्व करते, तसेच वा हे वायू तत्व आणि य हे आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करते। या स्तोत्रामध्ये एकूण 5 श्लोक आणि त्यानंतर फलश्रुती सांगितली आहे। आज आपण पाहणार आहोत पहिला श्लोक। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय। शब्दार्थ: ज्यांच्या गळ्यात सर्पाचा हार आहे, जे त्रिनेत्रधारी आहेत, ज्यांच्या अंगावर भस्म आहे, ज्यांनी या दिशांचे वस्त्र धारण केले आहेत अर्थात जे दिगंबर आहेत, अशा भगवान शिवशंकरांना माझा नमस्कार असो। याचा गर्भितार्थ: काळ जो की सर्पाप्रमाणे विषारी आहे, जो आपल्यासाठी एक धोका आहे, या काळ सर्पाला भगवान शिवानी आपल्या गळ्यामध्ये धारण केले आहे। हा काळ सर्प हे शिवांचे एकमात्र असे आभूषण आहे। पुढील श्लोक। मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय तस्मै मकाराय नमः शिवाय। शब्दार्थ: गंगा जल आणि चंदनाने ज्यांची पूजा केली जाते, मंदार पुष्प तथा इतर पुष्प ज्यांना समर्पित केले जातात, त्या नंदीच्या स्वामींना, त्या शिवगणांच्या स्वामींना माझा नमस्कार असो।